बघा आज आपण मुगाच्या डाळीपासून भन्नाट अशी रेसिपी बनवतोय। त्यासाठी तर मी मुगाची डाळ 3 ते 4 तास बघा भिजवून घेतलेले। अद्रक टाकूयात आणि 2 मिरची टाकूयात आणि याची थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकू। बघा अशा प्रकारे आपलं व्यवस्थित जिरी घालून घेतलेले आणि चवीप्रमाणे चटणी टाकून घेऊयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणी कमी घातलेली आपण। आता याच्यात टाकण्यासाठी बघा इथं मी बघा व्यवस्थित सगळं टाकून घेतले। आता आपण हे छान असासाठी बघा खूप छान आहे आणि छोट्याशा बुकेसाठी तर खूप भारी बघा पटकन होणारी अशी आपली हे टाकून घेऊयात इनो। तर आपलं बॅटर व्यवस्थित बघा मिक्स करून घेऊयात। कलर चेंज झाला याच्यामुळं इनोमुळं आणि छान असं फुलतंय बघा। तुम्ही पाहू शकता बघा आपलं छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे। बघा मी कढई लोखंडाची बघा कढई ठेवलेली आहे पॅन आपला। आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात अगोदर आणि आपण जे बनवलेलं बॅटर आहे बघा ते टाकून घ्यायचे। खूप पटपट असे हे होते। मला लोखंडाच्या कढईमध्ये केलं ना आपल्याला लोह पण भेटतं, लोहाची कमतरता भासत नाही, त्याच्यामुळे मी लोखंडाच्या कढईत बघा केलेलं आहे। आता असं व्यवस्थित बॅटर टाकून घ्यायचं आणि झाकून बघा वरचा भाग सुकेपर्यंत ठेवून द्यायचं। एक बाजू व्यवस्थित बघा वरून सुकलेली आहे। आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात साईड बघ कडेने आणि पलटी करून घेऊयात। बघा दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित हे भाजून घेतले। आता काढून घेऊयात। बघा मस्त असा हाय प्रोटीन नाश्ताच म्हणा आपला तयार झालेला आहे मुगापासून। तर चटणी बरोबर खूप छान लागतो। तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग धन्यवाद।